नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे ICDSचा जो निकाल लागला आहे तो निकाल कसा पाहायचा, याच्यामध्ये कोणाकोणाचे नाव असणार आहे वगैरे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तसेच नोव्हेंबर 2024 मध्ये ICDSची जी एक्झाम झाली होती त्याचे एक्झाम झाले होते, त्याचे रिझल्ट लागलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचे नॉर्मलायझेशन पण झालं होतं, त्याचे पण निकाल लागलेले आहेत. आता त्याची यादी आलेली आहे, ती यादी कशी पाहायची या ठिकाणी दाखवतो. तर तुम्हाला ती यादी जर बघायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल. चला तर मी ती यादी ओपन करून दाखवतो, नक्की तुम्हाला ते कशी चेक करायची आणि तुम्हाला किती पर्सेंटेज पडलेले दिसतील. तरी आपण यादीमध्ये आलेलो आहोत. तर या ठिकाणी पाहू शकता, एक नंबरला एक ते असे टोटल 1 ते 1380 पेजेस आहेत टोटल. त्याच्यामध्ये टोटल 78,000 लोकांनी एक्झाम दिली होती. त्याच्यामध्ये ही सर्व नावं आहेत. तर याच्यामध्ये पाहू शकता की याच्यामध्ये पहिला SR नंबर आहे, त्याच्यानंतर रोल नंबर आहे, त्याच्यानंतर नाव दिलेलं आहे. त्याच्यापुढे दिलेलं आहे बघा, मार्क आफ्टर ऑब्जेक्शन, म्हणजे टोटल त्यांना 99 मार्क पडले होते. 1 नंबरच्या कॅन्डिडेटला 99 मार्क पडले होते. त्याच्यानंतर प्रो रेट मार्क त्यांना 99.500 आहेत. तसेच त्यांचं नॉर्मलायझेशन होऊन त्यांना 117 मार्क पडले आहेत. हे त्यांचे मेन मार्क्स धरले जातील. या मार्क्सवर तुमचे पुढचं सिलेक्शन होणार नाही होणार ते ह्याच्या ठिकाणी धरलं जाईल. याच्यानंतर तुमचं मेन लिस्ट लागणार, त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार. त्याच्यानंतर बरेच प्रोसेस आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतरची म्हणजे आता ह्यामध्ये टोटल एवढी नावं आहेत, तर 78,000 वगैरे. तर याच्यामध्ये तुमचं नाव कसं शोधायचं, ही जर तुम्ही मोबाईलमध्ये PDF जर ओपन केली असेल तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी वरती सर्चचा ऑप्शन आहे. या सर्चच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे. तर मी आता समजा एक नाव टाकून बघतो, अर्चना हे नाव टाकलं. त्याच्यानंतर सर्च करायचं. अर्चना नावाचे किती जर मुलं वगैरे बायका असतील, लेडीज असतील, त्यांची नावं इथे वरती दिसतील. एकूण किती अर्चना नावाचे मुली आहेत ते या ठिकाणी दिसतील. तुम्ही पाहू शकता हे टोटल वाढतच जात आहे. अर्चना नावाच्या मुलींची टोटल किती आहेत, 397 लेडीज आहेत याच्या अर्चना नावाच्या. या पद्धतीने तुम्ही नेक्स्ट घेऊन पुढचं पाहू शकता, पुढे नेक्स्ट घेऊन पुढचे डिटेल्स पाहू शकता. यापैकी हे वाढतच आलेले आहेत अर्चना नावाच्या मुली. त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सर्च करायचं. या ठिकाणी तुम्ही तुमच्या ICDSचा रोल नंबर टाकून पण तुम्ही या ठिकाणी सर्च करू शकता, किंवा पूर्ण नाव टाकून पण या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता. नाव अर्चना दिलीप खोरबडे वगैरे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. अर्चना दिलीप नाव टाकले तर या ठिकाणी अर्चना दिलीपवरती या ठिकाणी त्यांचं नाव या ठिकाणी शो होत आहे. या पद्धतीने तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी सर्च करून तुमची लिस्ट वगैरे पाहू शकता. याच्यानंतरची आता यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी असणार आहे, याची पुढची प्रोसेस काय असणार आहे, ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचे डिटेल्स आपल्या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी भेटत जातील. तर आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची होती. या ठिकाणी तुम्ही हा ICDSचा फॉर्म भरला, आता 2024 आता 2025मध्ये पण ICDSचे जे फॉर्म निघणार आहेत, म्हणजेच आता मे महिन्यातच त्याचे फॉर्म निघणार आहेत. त्याचा फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ आता 2 दिवसात आपल्या चॅनलवर अपडेट होणार आहे. तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला विसरू नका. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. ICDS 2025चा फॉर्म हा कसा भरायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लगेच आपण अपडेट करत आहोत. लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ICDSचा फॉर्म भरणाऱ्या किंवा अजून जे नवीन फॉर्म निघणार आहे तो जर फॉर्म भरायचा असेल तर त्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.